शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार मैत्रिणी. बघा, बेलाचे झाड तुमच्या घरात असेल तर हे तुमच्यासोबत घडणारच. बेलपत्राचं झाड लावल्यानंतर काय घडतं? शिवपुराण रहस्य ऐकून हादरून जा. बेलाचे झाड जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अधुरे ज्ञान ही नेहमी घातक असते. मैत्रिणींनो, बेलाचे झाड अत्यंत पवित्र आणि शुभ वृक्ष म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं. नुसतं बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात अशी देखील धार्मिक मान्यता आहे. महादेवांना बेलपत्र प्रिय का आहे? बेलपत्राच्या झाडाविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रावण महिना म्हणजे परंपरागत चालत आलेली धार्मिक सणा समारंभ साजरे करण्याचा महिना. आपले पूर्वज खूप बुद्धिवान होते. त्याने सर्व गोष्टींना व निसर्गातून निर्माण होणाऱ्या वनस्पतींना धार्मिकतेशी जोडले आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक जुन्या घरांच्या अंगणात तुम्ही बेलाचे झाड पाहिलं असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, आपल्या पूर्वजांनी घरात आंबा, मेहंदी, कडुलिंब किंवा इतर झाडाबरोबर बेलाचे झाड आवर्जून का लावलं असेल? यामागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? बघा, सध्या पावसाळा सुरू असल्याने पचनास हलके पदार्थ खावेत म्हणून उपवासाला महत्त्व दिलं आहे. उकडलेले पदार्थ, लाह्या यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश असावा. ते खाल्ले गेले पाहिजे. म्हणून नागपंचमीचा सण साजरा होतो. महिलांना एकत्र जमून मनमोकळेपणाने नाच गाणी म्हणता यावीत, एकमेकींना सुखदुःखाच्या गोष्टी सांगता याव्यात म्हणून गौराई, नागपंचमी, मंगळागौर यासारखे सण श्रावण महिन्यात साजरे करतात. आपल्या पूर्वजांना माहीत होते की कुठल्याही गोष्टीला धार्मिकता जोडल्याशिवाय ती लोकांच्या पचनेस पडत नाही. त्यातून हे परंपरागत सण निर्माण झाले असावे. सर्व समारंभ कृषी संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रावण महिना साजरा केला जातो. नव्या परंपरागत निर्माण करणे खूपच अवघड असते, म्हणून चालत आलेल्या जुन्या परंपरा जपायला काय हरकत आहे? आता असे म्हणतात की ज्या घरामध्ये बेलाचं झाड असतं त्या घरावर भगवान महादेवांची विशेष कृपा राहते. पण ही फक्त श्रद्धा आहे का? यामागे पुराणामध्ये काही वेगळं सांगितलेलं आहे आणि नेमकं लोकांच्या बेलाच्या झाडाशी संबंधित अशा काही चुकी घडतात ज्यामुळे त्यांना पुण्याऐवजी फळ मिळत नाही, अशी ही धार्मिक मान्यता आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलाच्या झाडाविषयी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकल्या नसतील. घरात बेलाचं झाड असेल तर धार्मिक मान्यतेनुसार कोणते शुभ संकेत मानले जातात, ते कोणत्या ठिकाणी लावा, त्याची पूजा कशी करावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवटी मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक शुभभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की जाणून घ्यायला हवी. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग सेवेला माहितीला सुरुवात करूया. बेलाच्या झाडाची पौराणिक उत्पत्ती आणि महत्त्व. कोणतेही झाड विनाकारण पवित्र मानलं जात नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पवित्र वृक्षामागे एखादी धार्मिक परंपरा, एखादी कथा किंवा एखादं आध्यात्मिक महत्त्व सांगितलेलं आहे आणि बेलाचं वृक्षही त्याला अपवाद नाही. बेलाच्या झाडाचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आणि पुराणामध्ये आढळतो. भगवान शिवांना अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये बेलपत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. म्हणूनच हजार वर्षापासून शिवभक्त श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत आले आहेत. आता तुम्ही म्हणाल, महादेवांना बेलपत्र इतकंच प्रिय का? दुसरं कोणतं पान का नाही? यामध्ये एक सुंदर धार्मिक मान्यता सांगितलेली आहे. असे मानले जाते की बेलपत्राच्या 3 पानामध्ये भगवान शिवाचे 3 नेत्र तसेच सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश म्हणजे भगवान महादेव यांचे प्रतिकात्मक स्वरूप पाहिले जातं. काही ठिकाणी ही 3 पानं सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं प्रथम मानलं जातं. त्यामुळे भक्त जेव्हा श्रद्धेने एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा तो केवळ एक पान अर्पण करत नसतो, तर आपल्या भक्तीचा, नम्रतेचा आणि समर्पणाचा भाव भगवान शिवशंकरांच्या चरणी अर्पण करत असतो. श्रावण महिन्यामध्ये तर पानाला आणखीनच महत्त्व आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या पूर्वजांनी घराजवळ बेलाचे झाड लावण्याची परंपरा फक्त धार्मिक कारणासाठीच ठेवली नाही, तर ती झाड दीर्घकाळ जपणारं, सावली देणारं आणि औषधी गुणांनी समृद्ध असल्यामुळे त्याला विशेष स्थान मिळालं. म्हणून आजही अनेक शिवभक्तांच्या परिसरात बेलाचे वृक्ष आवर्जून लावलेले दिसतात आणि अनेक शिवभक्त आपल्या घरात बेलाचे झाड असणे हे मोठं भाग्य मानतात. पण भक्तांनो, फक्त बेलाचे झाड घरात असणं पुरेसे आहे का? की त्यासोबत काही नियम, काही आचार आणि काही महत्त्वाच्या
कोणत्या गोष्टी पाळाव्या लागतात याचे उत्तर पुढे आपण जाणून घेणार आहोत। बेलपत्राच्या वृक्षाची पौराणिक उत्पत्ती। भक्तांनो, एखादं झाड आपल्या धर्मात इतकं पवित्र का मानलं जातं यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं। आपल्या सनातन परंपरेत प्रत्येक पवित्र वृक्षामागे एखादी धार्मिक कथा, एखादी श्रद्धा आणि सुंदर संदेश दडलेला आहे। बेल वृक्षाचे अगदी तसेच आहे। बेलवृक्षाच्या उत्पत्तीबद्दल अनेक लोक परंपरा आणि धार्मिक कथा प्रचलित आहेत। त्यापैकी स्कंद पुराणात सांगितलेली एक सुंदर कथा आजही अनेक शुभभक्त मोठ्या श्रद्धेने सांगतात। असं सांगितलं जातं की एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर विहार करत होत्या। बराच वेळ क्रीडा केल्यानंतर त्यांच्या कपाळावर घामाचे काही थेंब आले। त्याने सहजपणे तो घाम पुसला आणि त्यातील एक थेंब पृथ्वीवर पडला। धार्मिक मान्यतेनुसार ज्या ठिकाणी तो पवित्र थेंब पडला त्याच ठिकाणी पहिल्यांदाच बेलपत्र म्हणजे बेलाच्या वृक्षाची उत्पत्ती झाली। यामुळे बेलवृक्षाला माता पार्वतीचे स्वरूप मानले जाऊ लागले आणि माता पार्वती जिथे असतात तिथे भगवान शिवांचाही वास असतो अशी भक्तांची श्रद्धा आहे। म्हणून महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय मानले जाते। आता तुम्ही कधी विचार केला आहे का, शिवलिंगावर नेहमी 3 पानांचाच बेलपत्र का अर्पण केलं जातं? यामागे एक सुंदर धार्मिक अर्थ सांगितला जातो। या 3 पानांमध्ये भगवान शिवाचे 3 नेत्र तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतिकात्मक स्वरूप पाहिले जाते। काही विद्वानांनी या 3 पानांना सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक मानतात। म्हणून जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करतो तेव्हा तो फक्त एक पान अर्पण करत नाही, तर आपल्या मनातील भक्ती, नम्रता आणि समर्पणाचा भाव महादेवांच्या चरणी अर्पण करत असतो। म्हणूनच आपल्या पूर्वजांनी बेलवृक्षाला केवळ एक झाड म्हणून पाहिलं नाही, त्यांनी त्याला श्रद्धेची, भक्तीचा आणि निसर्गाशी असलेले आपल्या नात्याचे पवित्र प्रतीक मानलं। म्हणून आजही अनेक शिवभक्तांच्या परिसरात बेलाचे वृक्ष आवर्जून लावलेले दिसतात आणि अनेक कुटुंबीय आपल्या घरात बेलाचे झाड असणे हे मोठे सौभाग्य मानतात। पण शिवभक्तांनो, घरात बेलाचे झाड असलं म्हणजे नेमकं काय शुभ मानलं जातं? धार्मिक परंपरेनुसार अशा घरात कोणते शुभ संकेत मानले जातात? चला आता या विषयाशी सुरुवात करूया। घरात बेलाचे झाड असेल तर पहिला शुभ संकेत। आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येऊया ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात। घरात बेलाचे झाड असेल तर खरंच काय घडतं? यामागे धर्मशास्त्राने आपल्या परंपरा काय सांगतात? सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरात बेलाचे झाड असते ते घर भगवान शिवाच्या कृपेसाठी पात्र मानलं जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे। आता याचा अर्थ असा अजिबात नाही की त्या घरात कोणतेही दुःख येणार नाही किंवा कोणतेही अचरण येणार नाही। प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख येतातच, पण श्रद्धेने भगवान शिवाची उपासना करणाऱ्या भक्ताला संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते अशी आपल्या धर्माची शिकवण आहे। आपल्या महाराष्ट्रातही तुम्ही पाहिलं असेल, अनेक जुना शिव मंदिराच्या परिसरात आवर्जून बेलाचे वृक्ष लावलेले असतात। हा केवळ योगायोग नाही, यामागे एक अनेक पिढ्यांची श्रद्धा आहे। कारण बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते अशी धार्मिक मान्यता आहे। म्हणून ज्या घराच्या अंगणात बेलाचे झाड असतं त्या घरातील लोकांना रोज ताजं बेलपत्र भगवान शिवशंकरांना अर्पण करण्याचे भाग्य लाभतं। बाजारातून बेलपत्र आणण्याची गरज पडत नाही। सकाळी स्नान करून श्रद्धेने काही बेलपत्र तोडायची, महादेवांना अर्पण करायची आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्याचा अनेक शिवभक्त आजही परंपरा जपताना दिसतात। बेलाचे झाड लावल्याने वंशवृद्धी होते, बेलाचे झाड तोडल्याने वंशाची हानी होते असे म्हटले जाते। बेलाच्या झाडाची रोज पूजा केल्याने पापांचा नाश होतो, तसेच रोज जल अर्पण केल्याने पितृदोष दूर होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। बेलाच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातल्याने तीर्थक्षेत्री दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते। महादेवांना बेलपत्र प्रिय आहे, पण त्याहून अधिक प्रिय आहे भक्तांचा निष्कपट भाव। जर मनात अहंकार, द्वेष किंवा फसवणूक असेल तर केवळ हजारो बेलपत्र अर्पण करून काहीच उपयोग नाही, पण मनापासून केलेली एक छोटीशी पूजा देखील भगवान शिवशंकर स्वीकारतात अशी आपल्या धर्मात श्रद्धा आहे। म्हणून जर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर त्याकडे फक्त एक झाड म्हणून पाहू नका, त्यांची सेवा करा, त्याला पाणी घाला, त्याचा आदर करा आणि श्रद्धेने भगवान शिवाची उपासना करा। अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की अशा नियमित भक्तीमुळे घरात शांततेचं आणि समाधानतेचं वातावरण निर्माण होतं। पण शिवभक्तांनो, बेलाचे झाड घरात असण्याचा हा फक्त पहिला शुभ संकेत आहे। यानंतरचा दुसरा संकेत असा आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असते। अनेकांना वाटतं की बेलाचे झाड फक्त पूजेसाठी उपयोगी आहे, पण आपल्या परंपरेनुसार त्याचं आणखीन एक अत्यंत महत्त्वाचं आध्यात्मिक स्थान सांगितलेले गेलेलं आहे। ते नेमकं काय आहे? चला पुढच्या भागात जाणून घेऊया। दुसरा शुभ संकेत
संकेत घरातील वातावरण सात्विक आणि भक्तिमय राहते अशी धार्मिक मान्यता आहे. भक्तांनो, घरात बेलाचे झाड असण्याचा दुसरा शुभ संकेत म्हणजे अशा घरातील वातावरण अधिक सात्विक आणि भक्तिमय राहते असे आपल्या परंपरेतील श्रद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल, एका झाडामुळे घरातील वातावरण कसं बदलू शकतं? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. भक्तांनो, इथे फक्त झाडाचा विषय नाही, विषय आहे त्या झाडाशी जोडलेल्या श्रद्धेचा. आपल्या घरात एखादी पवित्र वस्तू असली की आपोआपच तिचा आदर केला जातो. सकाळी उठल्यानंतर त्या झाडाला नमस्कार केला जातो, त्याला पाणी घातलं जातं, त्याच्या पायथ्याशी स्वच्छता ठेवली जाते आणि त्याचवेळी भगवान शिवाचं स्मरण केलं जातं. यामुळे घरात रोज काही क्षण तरी भक्तीचे वातावरण निर्माण होतात. आणि ज्या घरात रोज देवाचे स्मरण होतं, नामस्मरण होतं, प्रार्थना होते, त्या घरातील वातावरण शांत, प्रसन्न वाटतं असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी केवळ देवघरात नाही तर अंगणातही तुळस, बेल, औदुंबर, पिंपळ यासारख्या पवित्र वृक्षांना स्थान दिलं. कारण त्यांना वाटत होते की माणूस जितका निसर्गाच्या जवळ राहील तितकं तो देवाच्या जवळ राहील. जिथे बेलाचे झाड तिथे काशी पूजनीय मानले जाते, तिथे अक्षय पुण्य मिळतं. भक्तांना, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा त्यांना चिंता आणि अस्वस्थ अनुभवता. अशा वेळी सकाळी जेव्हा प्रदोष काळामध्ये किंवा काही मिनिट बेलाच्या झाडाजवळ उभे राहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे ही अनेक शुभभक्तांची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. त्यामुळे मन शांत होते, भक्ती वाढते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने होते अशी त्यांची श्रद्धा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ बेलाचे झाड घरात लावलं म्हणून आपोआप सर्व काही बदललं असं धर्म सांगत नाही. त्या झाडाचा आदर, त्याची सेवा, नियमित पूजा आणि मनापासून केलेले नामस्मरण यालाच आपल्या परंपरेत महत्त्व दिलं गेलं आहे. श्रद्धा आणि सत्कर्म यांची जोड असेल तरच त्याचा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक महत्त्व अनुभवता येतं. भक्तांनो, बेलाच्या झाडाचा तिसरा शुभ संकेत तर याहून सुंदर आहे. अनेकांना याची कल्पनाही नसते, कारण हा संकेत थेट भगवान शिवाच्या पूजेचे आणि भक्ताच्या पुण्याशी जोडलेले मानला जातो. चला पुढच्या भागात तो सविस्तर जाणून घेऊ. तिसरा शुभ संकेत, रोज भगवान शिवांना ताजे बेलपत्र अर्पण करण्याचे भाग्य. घरात बेलाचे झाड असण्याचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे त्या घरातील लोकांना रोज भगवान महादेवांना ताजे बेलपत्र अर्पण करण्याचे भाग्य लाभतं अशी धार्मिक मान्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, बेलपत्र अर्पण करणं इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? भक्तांनो, आपल्या धर्मग्रंथामध्ये भगवान शिवाचे पूजेमध्ये बेलपत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. अनेक भक्त दूध, पाणी, मध, दही, तूप यांचा अभिषेक करतात, पण या सर्वांसोबत श्रद्धेने अर्पण केलेले बेलपत्र हे शुभ पूजेतील महत्त्वाचे आहे. यामुळे अनेक शुभभक्त श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी बेलपत्राची व्यवस्था करतात. काही जण बाजारातून आणतात तर काहींना मंदिरातून मिळतात. पण ज्या व्यक्तीच्या घरात स्वतःचं बेलाचे झाड असते त्याला रोज ताजं बेलपत्र अर्पण करण्याची संधी मिळते. ही गोष्ट अनेक भक्त मोठ्या सौभाग्यात म्हणतात. पण भक्तांनो, इथे एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. भगवान शिवांना फक्त बेलपत्र नको असतं, तर त्या भागात मागचा भाव महत्त्वाचा असतो. जर एखाद्याने 1000 पत्र अर्पण केली पण मनात अहंकार असेल तर त्या पूजेचे फळ कमी होतं अशी आपल्या संतांची शिकवण आहे. उलट एखाद्या गरीब भक्तांनी मनापासून एकच बेलपत्र अर्पण केलं तरी महादेव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. म्हणून आपल्या आजी आजोबा नेहमी सांगायचे, देवाला वस्तूपेक्षा भक्तांचा भाव मोठा असतो. ही गोष्ट आपण कधीही विसरू नये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बेलपत्र तोडतानाही काही पारंपरिक नियम सांगितले गेले आहेत. झाडाला इजा होईल इतकी पाने तोडू नयेत. पूजेसाठी जितकी गरज आहे तितकीच घ्यावी. कीड लागलेली, तुटलेली किंवा पूर्णपणे वाळलेली पाने अर्पण करू नयेत अशी विशेष धार्मिक मान्यता आहे. जर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर ते कधीही दुर्लक्षित करू नका. त्याच्यासोबत कचरा टाकू नका, त्याला विनाकारण इजा करू नका आणि भक्त पूजेसाठीच नव्हे तर प्रेमाने त्याची काळजी घ्या. कारण श्रद्धा म्हणजे फक्त नमस्कार करणे नाही, तर ज्या गोष्टीला आपण पावित्र्य मानतो तिचं जतन करणे ही तितकेच महत्त्वाचं आहे. आणि कदाचित म्हणून आपल्या पूर्वजांनी बेलवृक्षाला केवळ पूजेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर तो प्रत्येक पिढीने जपावा, वाढावा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा असा संदेश दिला. जर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर त्यांची मनापासून सेवा करा, त्याला प्रेमाने जपा, स्वच्छ ठेवा आणि शक्य असेल तेव्हा भगवान महादेवांना श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईकसुद्धा करा. धन्यवाद.